अगदी छोटासा गाव चेक हॅलो हॅलो माइक टेस्टिंग चेक। या मॅच मध्ये अगदी आमच्या लाडके आयोजक आदरणीय भगवान दादा पाटील आणि संपूर्ण नवघर मास्टर श्री दत्तगुरु नवघर बी संघाच्या वतीने आपण पाहत आहोत अगदी 40+ आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ची स्पर्धा आणि अगदी जबरदस्त आयोजन नियोजनासाठी जालना जातो नवघरचा संघ आणि तो आयोजन आज करून दाखवलाय संपूर्ण या नवघरच्या बादशाहच्या मैदानामध्ये। नाही चला मॅचच्या दिशेने जाऊया, मॅचला ऑन करा प्लीज, तसा वेळ घ्यायचा नाही आहे, तब्बल 15 मिनिटं आहेत। फिटनेस 40 मास्टर्स घोडबंदरचे 12 खेळाडू आमच्या डगआउट मध्ये आलेले आहेत। चला तिवरी मास्टर कॅप्टन प्लीज एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कमेंट्री बॉक्सने पाठवून द्या। अंपायरला देखील सामन्याला सुरुवात करत आहेत आणि लेट्स प्लेचा सिग्नल आलाय, एलईडी लाईट्स ऑन आहेत, मॅच ऑन होईल, गेम इज ऑन, मॅच इज ऑन। तिवरी संघ प्लीज एक प्लेयर पाठवा प्लीज, बॉलिंग नाही आम्ही नाव फक्त ए बी करू नाही तर संदीप आहे बॉलिंग ट्रॅकवर, थँक्यू सो मच। आणि अगदी या मॅच मध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच आहे, आज जिंकले तर नक्कीच मंगळवारी पुन्हा एकदा या नगरीमध्ये येण्याची ओहो या ठिकाणी फटका सुंदर आहे, क्षेत्रक्षे डाऊन द बॉल आलाय आणि कॅच पकडली गेली आहे, म्हणजे फलंदाज खेळ संपला, मैदानाची आतमध्ये पहिला विकेट टीम फिटनेस 40+ मास्टर घोडबंदर करीता आला या ठिकाणी दुसरा चेंडूवर विष्णू पाटील 2 बॉल मध्ये 2 धावा बनून या ठिकाणी कॅच आउटच्या स्वरूपात बाद झालाय। अगदी जो संघ या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पराभूत होईल त्या संघाला देखील सन्मान चिन्ह म्हणजे आपला चषक एक देऊन या ठिकाणी सन्मानित केला जाईल आणि जो संघ जिंकणार आहे तो टीम मनोज दादा कासरवडवली बी मास्टर या टीमच्या सोबतीने नेक्स्ट मॅच मध्ये दिसणार आहे। सर्व आमचे साई दत्त गुरु नवघर मास्टर ए बी दोन्ही संघाचा कौतुक करावा लागेल, काय जबरदस्त आयोजन, अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत या मॅच मध्ये लढत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार संदीप, फ्लायटेड चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण होईल विथ द बॅट, ही रन्स आहे या ठिकाणी आणि धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 3 चेंडू आणि 3 धावा। बॅटिंग साठी राजेंद्र स्ट्राईक एंडकडे आलाय प्रथमच, लेट्स सी 4 ओव्हर मध्ये 35-40 धावा एक फायटिंग स्कोर आहे आणि त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न फिटनेस 40+ मास्टर घोडबंदर यांच्या संघाच्या वतीने असणार आहे। लेट्स सी जितू पाटील साहेब देखील आज फॉर्म मध्ये आहेत, आज त्यांना थोडासा रिलॅक्स वाटतोय, मात्र उद्या पुन्हा एकदा त्यांची कसोटी असणार आहे। ओहो या ठिकाणी चांगला चेंडू फ्लाइट दिलाय, मात्र बॉल बॅक ड्राईव्ह डायरेक्ट संधी आणि उडवलाय, दांडी संपलाय खेळ मैदानाच्या आतमध्ये, दुसरा विकेट टीम तिवरी मास्टरचा या ठिकाणी बाद झालेला आहे रनआउटच्या स्वरूपात। प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी, ज्या प्रकारे स्ट्रोक केला होता टॅपचा स्ट्रोक होता, बॉलला कलेक्ट केला, डायरेक्ट हिट स्टंपवर अगदी थेट मारलाय आणि ग्रेट मारलाय आणि सरळ बॅटरला सांगितलंय यू कॅन गो अँड सिट ऑन पवेलियन। जगन्नाथ आलाय या मॅच मध्ये, 5 बॉल आहेत
कंप्लीट. एक बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. संदीप तयार. हाफ ट्रॅकर चेंडू ताकदवार स्ट्रोक होता मात्र फिल्डर आहे शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये पकडलाय झेल. पुन्हा एकदा धनेश्वरचा संपलाय खेळ. 3 गडी बाद 3 धाबा. टीम तिवरी मास्टर. गुड बॉलिंग बाय संदीप. आयुष पाटील, शुभम पाटील, त्यानंतर हर्ष पाटील, फरस, राज या सर्वांचं स्वागत असणार आहे. आणि आपले नवघरचे तात्या म्हात्रे, तात्या चव्हाण, अक्षयजी पाटील, अक्षय मोहन पाटील, नाम तो सुना होगा, काम कल देखना है. जितू बॅकर्स नवघर इन ऍक्शन मध्ये असणार आहे उद्या. 3 चेंडू 3 धाबा स्कोर कार्डवर आहे. फटका अजूनही मोठा आला नाही आहे. टीम फिटनेस 40+ मास्टर घोडबंदर टीम करिता नेत्रदीपक आयोजन. आणि सातत्याने आपण पाहतोय नवघरचं आयोजन असेल तर अगदी कुठल्याही कमीची कमतरता आपल्याला दिसणार नाही आहे. कारण मॅनेजमेंट टीम आणि मेन पॉवर जे आहे ना ते नेहमी स्ट्रॉंग असतो. मोठा पाठिंबा असतो. संपूर्ण आमचे अगदी देणगीदार महत्व व्यक्तींचा देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि या मैदानाचे अगदी खऱ्या अर्थाने राजा आणि खऱ्या अर्थाने बादशाह असं जर कोण असेल तर ते हरिश्चंद्र पाटीलजी यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. फटका सुंदर आहे. बॉडी बॅलन्स करत असताना पॉइंट मध्ये कट केलाय. फिल्डिंग देखील चांगला झालाय मी म्हणेल. थोडासा फ्लायटेड आहे. सिंगल डबलचा प्रयत्न मात्र थांबवला गेलाय. एकच धाव या बॉलवर भेटेल आणि धावसंख्या टोटल 4. टीम फिटनेस 40 मास्टर संघ घोडबंदर या ठिकाणी बॅटिंग करताना पहिल्या भेटत आहे. चला अविनाश पाटील दादा गाडी थोडासा बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही एन्जॉय करा. ही स्पर्धा अगदी तुमच्या टीमच्या माध्यमातून आहे आणि तुम्ही फुल ऑन एन्जॉय करा. मात्र गाडी थोडासा बाहेर येऊन आणा जेणेकरून बॉल आला तर कुठलाही खेळाडूला त्रास होणार नाही आहे आणि बॉल आउटफील्ड मध्ये देखील त्रास होणार नाही आहे. अविनाश पाटीलजी चला मॅच ऑन होईल. पुन्हा एकदा गोलंदाज मिथून बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. चला मॅच ऑन करा सर. राऊत सर यस गाडी बाहेर आहे. गाडी लाईनच्या बाहेर आहे. यस थँक्यू. गुड अंपायरिंग. कारण त्यांना देखील माहित आहे अगदी क्रिकेटचा पहिला आपला जीव आहे कुठलाही खेळाडूचा. हो या ठिकाणी सॉफ्ट फॅनचा वापर केला गेला. सिंगलचा प्रयत्न होईल या ठिकाणी. थोडासा खराब क्षेत्ररक्षण क्रिकेटच्या पटलावर अगदी चुकीला माफी नाही आहे. थोडेसे गाफील राहिले आणि 1+1 2 धावा. चार चेंडूचा खेळ बाकी आहेत. अगदी अविनाश पाटील जणू काही थांबायचं नाव घेत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तो देखील सांगत आहे मला बॅटिंग द्या मला बॉलिंग द्या. हो मी आलोय. फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये ठोकल्या खडखडीत स्ट्रोक. मात्र फिल्डिंग देखील चांगली झाली आहे आणि फेकी थोडीशी वाईटिश होती मात्र चांगला गॅदर केलाय. गुड जजमेंट बाय मिथून. 2 धावा या बॉलवर आहे आणि या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर 2 धावा आले होते आणि दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर 2 धावा आणि धावसंख्या टोटल 7. पॅडन बॅच मध्ये चेंडू होता. ऑन साइड रिजन मध्ये बॅटचा फेस ओपन केला गेला. क्षेत्ररक्षण आले देखाने थोडासा खराब क्षेत्ररक्षण राहिलाय आणि 2 धावा पूर्ण होईल. शिवम थोडासा गाडी आपण बाहेरून चालवायचा ही विनंती असणार आहे आपल्याला. धावसंख्या 6. 4 गडी बाद. पहिला अविनाश पाटील होते त्यानंतर आता शिवम इन ऍक्शन मध्ये आहेत. 10 चेंडू 9 धावा 3 गडी बाद. टीम फिटनेस 40 मास्टर्स घोडबंदर संघ बॅटिंग करताना पहिल्या भेटत आहे. धावा सेट करत आहे टीम तिवरी मास्टर या टीम करिता. तिवरी जर गाव म्हणला तर अगदी प्रताप हे नाव टेनिस क्रिकेटला अगदी शोभणारा नाव आहे आणि प्रतापची कामगिरी नेहमी आपण टिवरी टीमच्या माध्यमातून पाहिली आहे. मात्र शेवटचा
चेंडू अगदी उडवला गेलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र बोलू शकणार नाहीये. मात्र कौतुक करावं लागेल, आपल्या शरीराच्या माध्यमातून बॉलला अडवला गेलाय. आणि या दरम्यान पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या टोटल 12. चला ड्रिंक्स ब्रेक. ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. सलग 4 दिवस आपण पहिल्या चालरा रात्र पाहिली. शेवटचा चेंडू अगदी 3 वाजून पहिल्या दिवशी 55 मिनिटांनी पडला होता. दुसऱ्या दिवशी देखील शेवटचा जे बॉल आहे ना ते 3 वाजून कमीत कमी 50च्या दरम्यान होता. आणि त्यानंतर तिसरा दिवस देखील या स्पर्धेचा 3:40च्या दरम्यान होता. आणि कालचा चौथा दिवस अगदी 3 वाजून 45 मिनिटाने आदरणीय हरीश पाटीलजी अगदी 4 वाजले म्हणजे आता आग्रा जायची वेळ झाली आहे. चला हरीश दादा कॅमेरामॅन फोकस करा. पाक घ्यायचा, पगोली घ्यायची आणि अगदी खाजण्यासाठी आगरकडे जायचं आहे. हे हरीश दादा नेहमी एकटे रात्री कधी पण केव्हाही न घाबरता जे आपल्याला मीठ आगार आहे त्या आगारामध्ये दिसतात आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य स्टेजवर केला जात आहे. खूप खूप धन्यवाद हरेश्वर दादा. अक्षय सोनी देखील मैच पाहत है. भाई अक्षय भाई तुमको चांस नहीं मिलेगा, ये आगरी गोली चषक है. गेंदबाजी के लिए भूपेंद्र आहे. तिसरा षटक घेऊन या मॅच मधील चांगला चेंडू बॅटन बॅच मध्ये होता. बॉटमहॅंडचा चांगला वापर केला गेलाय. अतिशय जबरदस्त हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहिलाय या बॉलवर स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना बॅटरच्या माध्यमातून. अगदी पहिला फलंदाज लवकर बाद झाले, त्यानंतर पार्टनरशिप पाहिजे होती. टीम फिटनेस 40 मास्टर घोडबंदर या टीमला पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. 7 बॉलमध्ये 10 ओव्हर आले दोन्ही बॅटरच्या वतीने. ऑन साइड रिजन मध्ये विकेट करण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण होईल. थोडासा खराब क्षेत्ररक्षण राहिलाय आणि 2 धावा पूर्ण होईल. जणू काही पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी, फक्त 3 धावा. त्यानंतर टिव्हरी मास्टर संघ थोडासा बॅकफुटवर दिसतोय आपल्याला आणि 2 धावा या बॉलवर. धावसंख्या 15 स्कोर कार्डवर आहे. आदरणीय सन्माननीय नवघर गावातील कपिल पाटील यांचे वडील चंद्रकांत पाटीलजी सीएम साहेब या ठिकाणी या मॅच आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत. ओहो स्लोवर चेंडू फिंगर रोल केलाय, बीट केलाय, बॅटरला बीट केलाय, विकेट किपरला 1 धाव या दरम्यान पूर्ण होईल. लेट सी अंपायर डिसिजन आलाय. हा बाईच्या स्वरूपात सिंगल ऍड होईल. टीम फिटनेस 40 घोडबंदर मास्टर टीम करिता धावसंख्या आहे 16. बॉलिंग ट्रॅकवर आहे भूपेंद्र. 3 बॉल मध्ये 3 धावा विथ द बॅट आले आणि ओव्हरऑल 4 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, अगदी बॉलला शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये 1 पूर्ण होईल. स्वतः गोलंदाज भरपूर मोठा चेस करत असताना बॉलला गॅदर करण्याकरिता आलाय, मात्र थ्रो थोडासा खराब राहिलाय. कलेक्शन होणार नाहीये सोपा, कारण जेव्हा बॉल समोर पडतो ना तेव्हा भले भले फिल्डर अगदी आपल्याला या प्रकारे करताना पाहायला भेटतात की थोडासा शॉर्ट थ्रो होता आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होईल. प्रत्येकी बॉलवर आता जगन्नाथ आणि योगेशने हा प्रयत्न केलाय की सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. 4-6 आले नाही, मात्र सिंगल डबल देखील 25-30 धावा जरी झाले स्कोर कार्डवर तर एक चांगली बॅटल होईल. भूपेंद्र तयार. फटका चांगलाय, समोर ठोकलाय आणि चेंडू गेला 1 बाउन्स. 4 धावांकरिता हा आलाय. 4 धावांसाठी आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा भव्य चौकार. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकाल. फुलर यांचा चेंडू होता, पॅटर्न बॅटच्या मधून समोर ठोकला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक टप्पा चेंडू बाहेर पडतोय बाउंड्री लाईनच्या. वेल स्ट्रोक बाय जगन्नाथ. ज्या प्रकारे जगन्नाथ नाव आहे त्या प्रकारे बॅटिंग देखील. मित्रांनो, जगन्नाथ पुरीची यात्रा करायला विसरू नका. एकदा करा, आनंद तुम्हाला भेटेल. सिंगल धाव या ठिकाणी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र लेट्स सी
अंपायरचा फिंगर अप, फलंदाजाचा खेळ संपलाय आणि अविनाश दादा यांच्यासाठी पारितोषिक आहे प्रत्येकी झेलकरिता आदरणीय अविनाश सदानंद पाटील जी यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मात्र गुड बॅटिंग बाय जगन्नाथ. 7 बॉल मध्ये टीम फिटनेस 40+ मास्टर साठी तब्बल 12 धावांची एक चांगली खेळी साकारून बाद झालेल्या आहेत. येस सर, पाणीची व्यवस्था. येस, थँक्यू सर. चला शुभम पाटील, आयुष पाटील आमचे आगरी कट्टा या टीमचे युवा ऑलराऊंडर दोन्ही, एक भावेश पवार आणि एक पवन केने या नावाने प्रसिद्ध आहेत. अगदी 40+ टीम आहे. अगदी काही खेळाडू 50च्या पलीकडे देखील. धावसंख्या आहे दादा 23, लॉस ऑफ 4 विकेट. अगदी एनर्जी फार महत्वपूर्ण आहे. अगदी इतका क्रिकेटचा जे प्रवास राहिला सर्व आमचे मास्टर खेळाडू 40+ खेळाडू आहेत ते अगदी दिवसात दुपारी संध्याकाळी प्रॅक्टिस करत असतात. मात्र रात्री खेळण्याचा अनुभव इतका नसतो, कारण तुम्ही जेव्हा अगदी वयाच्या 25, 30, 35 पर्यंत असतात तेव्हा अगदी सातत्यपूर्ण तुम्ही नाईट क्रिकेट खेळत असतात. मात्र अगदी 40+ झाल्यानंतर फक्त तुम्ही क्रिकेटचा एक एन्जॉयमेंट म्हणून आणि स्वतःच्या फिटनेससाठी खेळतात. धावसंख्या आहे 23, 4 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिम ओव्हर. 23 धावा शरद दादा, 23 धावा. 23. सिंगलचा प्रयत्न होईल या ठिकाणी आणि डेफिनेटली डबलचा प्रयत्न मात्र चांगला क्षेत्ररक्षण डीप मधून थ्रो देखील चांगला आला. नॉट स्ट्राइक एन कडे 1 धाव पूर्ण होईल. धावसंख्या 23 धावा. धावसंख्या आहे 24. आयुष पाटील, शुभम पाटील, दीप पाटील, तात्या म्हात्रे, हरीश पाटील अगदी युवा पिढी सर्व आज मॅच आनंद घेत आहेत आणि काही ना काही तरी या मैदानामधून आज 40+ मास्टर या टीमच्या माध्यमातून शिकून जातील यात काही शंका नाही आहे. धावसंख्या 2च्या मदतीने टोटल 26 धावा. अविनाशजी पाटील दादा यांच्या वतीने अविनाश करिता 1000 रुपयाचा पारितोषिक लावला गेलाय कॅश पकडला तर या मॅच मध्ये. पुन्हा इथं गोलंदाज यार मिलिंद. फटका चांगला आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने जातात फिल्डर आणि 1 धाव निश्चितपणे आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या जाईल. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले नाही, त्यानंतर चांगली बॅटिंग जगन्नाथ यांच्या वतीने आणि दुसऱ्या बाजूने योगेशला पाहतोय आपण 6 बॉलमध्ये 8 धावा आणि शैलेश 2 बॉलमध्ये 4 धावा आणि धावसंख्या स्कोर कार्डवर फिटनेस 40+ मास्टर टोटल 28 धावा. घोडबंदर गाव म्हणलं तर एक ऐतिहासिक गाव आहे. अगदी मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला जत्रा उत्सव पाहायला भेटतो. त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात दत्तगुरूचा देऊळ देखील घोडबंदर गावामध्ये अगदी आहे आणि दत्तगुरू जयंतीच्या निमित्ताने देखील जत्रा उत्सव आपल्याला पाहायला भेटतोय. आणि टायपर्यंतचा प्रयत्न 1 धावाचा प्रयत्न लेट्सी पूर्ण होईल का? हो, पूर्ण झाली आहे. धावसंख्या टोटल 1च्या मदतीने 29, 4 गडी बाद. चांगला आयोजन नियोजन टीम श्री दत्तगुरू नवघर मास्टर बी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला भेटत आहे. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि कॅच घेण्याचा प्रयत्न नाही आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जात आहे या मॅच मध्ये आणि या दोनने धावसंख्या तब्बल 31 धावा. 31. क्रिकेटच्या मैदानामध्ये जिद्द दाखवावी लागते. मैदानामध्ये
धावसंख्या 31 आहे. चांगला चेंडू पॅटर्न बॅच मध्ये स्वतःसाठी ब्लॉक हॉल बनवून घेतलाय. डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि या बॉलवर एक धावा आणि या मॅच मध्ये विजयाकरिता टीम टिवरी मास्टर या संघाला बनवावं लागेल तब्बल 33 धावा. आदरणीय भूपेंद्रदादा पाटील जाणार नाहीये कारण अविनाश पाटीलने सांगितलं ना ते कुठेही जाणार नाहीये. नवघर गावातील लेजंड एवन जोडी अविनाश पाटीलजी आणि भूपेंद्रदादा पाटील एका वर्गमित्रा एका बँचवर बसलेत, एका गाडीमध्ये प्रवास मोठमोठ्या शहरामध्ये आणि दादांनी सांगितलंय हो मी थांबतोय शेवटपर्यंत ही जोडी राहील. चला टीम टिवरी मास्टर संघ कॅप्टनने बॉल चॉईस करण्यासाठी यायचा आहे लगेच. असे भरपूर सारे जोडी आहेत आपल्या या संपूर्ण नवघर गावामध्ये जी सातत्याने नेहमीच आपण एकत्रित पाहिलाय. आदरणीय हरिचंद्र पाटीलजी रत्नाकांत पाटील ही जोडी देखील फार चर्चेत होती. त्यानंतर अक्षय पाटील जणू काही झोप येत नाहीये. 5 दिवस झोपला नाही अजून. 7 दिवस अजून जागरण करायचं आहे. 4 वाजता 5 वाजता घरी जायचं आहे. अगदी घरची चावी स्वतःच्या खिशामध्ये असते आणि भरपूर साऱ्या गोष्टी अजून असतात त्याचा उल्लेख केला जाईल. जर काल उद्या कामगिरी टीमच्या माध्यमातून चांगली झाली नाही तर जीती पॅकेज नवघरच्या वतीने उद्या आपल्याला मीरा भाईंदरचा बेल्ट पाहायला भेटणार आहे. बादशाच्या चषकामध्ये सलग 3 दिवस चांगला खेळ ओव्हरऑल पाहिल्या प्रेक्षकांनी आणि आजचा आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळच्या वतीने जी आपण स्पर्धा पाहत आहोत त्यामध्ये देखील चांगले चांगले खेळाडू आलेले आहेत. चांगले संघ देखील आलेले आहेत. ओव्हरऑल आजच्या या दिवसामध्ये टोटल 10 संघ आपल्याला पाहायला भेटत आहे. तेहतीस रन करायचे आहेत टीम टिवरी मास्टर या संघाला. जितू दादाच्या सोबतीने नेहमीच असणारा नाव म्हणजे अक्षय पाटील आणि आशिष पाटील. आशिष भाईला जेव्हा पाहतो भाई चेहऱ्याची चमक त्यांची वाढलेली आहे. धावसंख्या टोटल या मॅच मध्ये बनवावं लागेल 24 बॉल मध्ये 33 धावा. आपण पाहत आहोत श्री दत्तगुरु 40+ मास्टर नवघर यांच्या वतीने आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ रजनी स्पर्धा 40+ मास्टर थेट बादशाह या मैदानामधून सर्व आमच्या देणगीदार व्यक्तिमत्व यांचा देखील खूप खूप धन्यवाद. आदरणीय श्री भरत वामन पाटील साहेब यांचा देखील धन्यवाद. तसेच आदरणीय भावेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मिलिंद किरणजी पाटील व श्री जितेंद्र वासुदेव पाटील यांच्या वतीने देखील आम्हाला सहकार्य प्राप्त झाले त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. श्री सुभाष चिंतामणजी पाटील यांचा देखील धन्यवाद. श्री अनवर वडापाव यांचा देखील धन्यवाद. तसेच श्री प्रेषित विवेकजी पाटील यांचा देखील धन्यवाद. त्यानंतर सुदर्शन विवेक पाटील सिद्धू यांचा देखील धन्यवाद. श्री नितीन एकनाथजी पाटील यांचा देखील धन्यवाद. श्री संतोष भाऊराव पाटील यांचा देखील धन्यवाद. डॉक्टर श्री नरेंद्र कमलाकर पाटील साहेब यांचा देखील धन्यवाद. त्यानंतर श्री दर्शन मोरेश्वरजी पाटील यांचा देखील धन्यवाद. श्री
विजयानंद श्रीधरजी पाटील यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर श्री राजेश नारायणजी पाटील यांचं देखील धन्यवाद. श्री प्रल्हाद चिंतामण भोईर यांचं देखील धन्यवाद. तसेच चला महाशान होईल आणि मान्यवरांचं देखील आपण नाव पुढील या ओव्हरमध्ये निश्चितपणे घेणार आहोत. पॅटर्न बॅकच्या मध्ये चेंडू होता. पहिला चेंडू या ठिकाणी ऑन साइड रिझर्व मध्ये आहे. सिंगल पूर्ण होईल. प्रत्येकी मॅच मध्ये आमचे स्कोरर बंधू दादा सांगत आहेत की 30, 35, 40 धावा हेच आतापर्यंत धावांचा उच्चांक राहिलाय या संपूर्ण मॅचेस मध्ये. आणि सर्वाधिक मोठा धक्का जर कोणाला दिला असेल तर टीम नवघर ए या संघाला 2-12 आणि 2 षटकार ठोकले होते. टीम भांडूप या संघाने सिंगलचा प्रयत्न पूर्ण होईल. सलगचा 2 चेंडू 2 सिंगल आपल्याला पाहायला भेटत आहे. कैलासवासी सुमन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री घनश्याम शंकरजी पाटील साहेब यांच्या वतीने देखील आम्हाला आर्थिक सपोर्ट भेटला त्याबद्दल त्यांचा देखील धन्यवाद. श्री प्रकाश कान्हा पाटील यांचाही देखील मनपूर्वक धन्यवाद. श्री एकनाथ पाटीलजी मामा यांचा देखील धन्यवाद. श्री दत्तगुरु नवघर मास्टर बीच्या वतीने सर्व आमच्या देणगीदार व्यक्तिमत्वांचा देखील धन्यवाद. आणि या ठिकाणी बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न होता. लेट्स सी वेट फॉर द अंपायर सिग्नल. विथ द बॅट आहे की विथ द पॅड आहे. लेग बायच्या स्वरूपात सिग्नल भेटेल या ठिकाणी. ओहो फटका चांगला ढकलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. अगदी हा झेल पकडला गेलाय. टीम फिटनेस 40+ मास्टर घोडबंदर टीमच्या वतीने पहिली विकेट गॉन. अविनाश पाटील दादा वरती थांबायचा तुम्ही स्टंट करू नका इकडे ही विनंती असणार आहे. शिवम पाटील लक्ष द्या तुमचं लग्न बाकी आहे अजून. शिवमला माहिती आहे पप्पा आमचे फुल एंटरटेनमेंट करतात. अगदी स्टेजच्या वर आमचे अविनाश दादांनी फक्त बोनस पॉइंट घेतलाय. ज्या प्रकारे कबड्डीमध्ये आपण टच असतो ना सेंटर लाईनच्या पुढे आपण टच लाईन नंतर बोनस लाईन असतो फक्त बोनस टाकलाय म्हणजे एक बोनस पॉइंट घेतलाय अविनाश पाटीलजीने. धावसंख्या आहे 5. चेंडू झाले 5. शेवटचा अंतिम बॉल. ओहो या ठिकाणी चांगला चेंडू रिलीज केलाय. अक्रॉस बॅट निघण्याचा प्रयत्न झाला होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. आलाय डॉट बॉल विष्णूच्या वतीने. चला LED लाईट स्क्रीन ऑफ होईल. पॉवर प्लेचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल आमचे नवघर गावातील तात्या म्हात्रे यांचं देखील काय सेवा दिली आहे. सलग 5 दिवस 5 रात्र अगदी सर्व मान्यवरांचा सन्मान करण्याकरिता अगदी पुढे आलेले आहेत आमची तात्या म्हात्रे. 18 बॉल 28 करायचे आहेत या मॅच मध्ये टीम टिवरी मास्टर संघाला. दुसरा बोनस पॉइंट टाकला अविनाश पाटीलजीने. अविनाश दादा स्टंट करू नका विनंती आपण खाली या. अविनाश पाटीलजी आदरणीय विवेक पाटील साहेब प्रेषित आणि सिद्धू यांचे वडील या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील स्वागत असणार आहे.
चला धावसंख्या 5 आहे. एक ओव्हरचा खेळ संपलाय. टिवरी मास्टरला गेम चेंज करावा लागेल. म्हणतात ना क्रिकेटच्या पटलावर हार मारून चालणार नाहीये, जिद्द दाखवावं लागेल. हो या ठिकाणी काय एज होती का काय, लेट्स सी पाहूया. त्या प्रकारे फिल्डर आले होते विकेट किपर. बिलिंगसाठी षटकारासाठी पारितोषिक आदरणीय अविनाश पाटीलजी यांच्या वतीने दिला जाईल. प्रत्येकी 6 ला 500चा कॅश प्राइज बिलिंगसाठी आदरणीय अविनाश सदानंद पाटीलजी यांच्या वतीने दिला जाईल. सॉफ्ट हँडचा वापर केलाय. बॅटची एज आहे. उशांकी क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल झालाय. एक पूर्ण होईल आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 2 ने तब्बल स्कोर कार्डवर आहे. धावा 7. अगदी टिवरी संघ टोटल 33 धावांचा पाठलाग करत आहेत या मॅच मध्ये. पहिल्या इनिंगचा विचार करता पहिला फक्त 3 धावा होते. मात्र टिवरी मास्टर संघ कुठेतरी थोडासा पुढे आहे मी म्हणेल. सॉफ्ट हँडचा वापर केलाय. अगदी ऑन साइड रिजन मध्ये सिंगलचा प्रयत्न पूर्ण होईल. 1 धावसंख्या या ठिकाणी. ओहो दुसऱ्याचा प्रयत्न मात्र पहा, नॉन स्ट्रायकिंगचे बॅटरने अगदी क्रीज सोडला होता आणि 1 पूर्ण 2 पूर्ण. आता तिसरी धाव पूर्ण होईल का नाही. फलंदाज बाद असणार आहे या बॉलवर. अगदी एक काल असाही होता की बाईंदर स्टेशनवर गेल्यानंतर ट्रेन पकडून अगदी नायगाव आणि त्यानंतर पूर्ण चालत टिवरी गावापर्यंत जायचा होता. मात्र आता असा नाही आहे. आता कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. अगदी नायगावला उतरा किंबहुना वसईला उतरा, टिवरी गाव अगदी सेंटरला आहे. लेट्स सी अंपायर चर्चा करत आहेत रन पूर्ण आहे की नाही. कारण ज्या प्रकारे नॉन स्ट्राईकचा बॅटर धावला होता, अगदी पंच देखील सांगत आहे येस अंपायर रन पूर्ण आहे की नाही. येस 2 धावा आहे. थँक्यू सर. अशोक राऊत सर. सर रन्स किती आहेत. 2 धावा. येस थँक्यू सर. थँक्यू. अगदी थोडासा विजन कमी आहे. अगदी फ्लडलाईट आमच्या अगदी समोर आहे त्या आईसचे. थँक्यू अशोक राऊत सर. धावसंख्या 9 आहे. 9 चेंडूचा खेळ संपलाय. टीम टिवरी मास्टर करिता धावा झाली देखील 9 आहे स्कोर कार्डवर. ओ चांगला चेंडू पाडणबाजी मध्ये सक्त डिग आउट केलाय. या बॉलवर सम्मान दिलाय. अगदी क्रिकेटच्या पटलावर मिलिंदसाठी पारितोषिक आहे षटकाराकरिता अविनाश सदानंदजी पाटील यांच्या वतीने तब्बल 1000 अगदी 1000चा कॅश प्राइज दिला जाईल. बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक अगदी डाऊन द बॉल आलाय. कॉट अँड बॉल आणि फलंदाज मिलिंदचा खेळ समाप्त. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल ओव्हर पिच होता. ऑन उडवण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर निघाले होते. स्वतः गोलंदाज आले. अगदी जबरदस्त झेल या ठिकाणी कन्वर्ट केला गेला आणि फलंदाजाचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आलाय अगदी अंकुश. धावसंख्या 10 आहे. अजूनही 13 बॉल. रन्स करायचे 23. तेरा चेंडू 23 धावा आपण पाहत आहोत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजक श्री दत्तगुरु नवघर मास्टर बी संघ.
ओहो, या ठिकाणी लेट्सी पाहूया सिंगलचा प्रयत्न पूर्ण होईल एक पाहिजे स्वरूपात. क्या बात आहे अशोक राऊत. अगदी आजही अशोक राऊतला पाहून असं वाटतंय की चेंडू त्यांच्या हातामध्ये दिला तर नाईट मध्ये अगदी त्यांच्यासारखा गोलंदाज नाहीच आहे. धावसंख्या दादा 11 आहे. आम्ही प्रत्येक बॉलवर बोलतोय रन. तुम्ही लक्ष फक्त द्या. तुम्हाला अगदी रन्स आणि बॉल सर्व काउंट डाऊन होत आहेत. 12 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. 2 ओव्हर 11 झालेले आहेत. अगदी मास्टरच्या मॅच मध्ये कॉमेंट्री करण्यासाठी मला देखील थोडंसं मनामध्ये कधी कधी भीतीसारखं वाटते. कारण भगवान दादा सांगतात छन्या काय बोलतोय भाई तू, मॅच दूर नाही आहे, मॅच जवळ आहे. अजून ते शब्द लक्षात आहेत. त्या मॅच मध्ये नवघर बीचा सामना सुरू होता. 12 बॉल 22 करायचे त्या मॅच मध्ये. प्रत्येकी ओव्हर मध्ये 11 रन्स या मॅच मध्ये बनवावं लागेल. सुंदरसा क्रिकेटचं आयोजन आपण पाहत आहोत. संपूर्ण श्री दत्तगुरु नवघर मास्टर टीमच्या सर्व मेंबर्सनी सुंदर असा साथ दिलाय. अगदी नवघरचे सर्व खेळाडूंची चर्चा देखील आपण करणार आहोत, ज्यांनी संपूर्ण या मॅच साठी आपला योगदान दिलाय. चांगला हाफ ट्रॅकर चेंडू होता, बघील करण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो अगदी भरपूर लवकर क्लोज केलाय. मोठा स्ट्रोकच्या शोधात आहे आता. 11 बॉल 22 धावा हा आला डॉट चेंडू. नवघर श्री दत्तगुरु नवघर बी मास्टर संघातील खेळाडू मिस्टर नितीनजी, संजयजी, विजय, कुंदन, विवेक, मुन्ना, प्रशांत, संदीप, विलास, गोट्या, कुणाल, भाविक, नित्यानंद, किसन आणि बाबूला, तसेच देवेंद्र आणि रमेश या सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद असणार आहे. काय आयोजन केलाय, काय पाठिंबा दिलाय अगदी श्री दत्तगुरु नवघर मास्टर या टीमचे सर्व खेळाडूंनी. वेल डन, गुड जॉब अँड हेड्स ऑफ टू ऑल ऑफ यू. धावसंख्या 12 आहे. भगवान दादा 12 रन आहे स्कोर कार्डवर. ऑन साइड रिझन मध्ये सिंगल पूर्ण झाली आहे. डेफिनेटली 2 साठी जातील. या ठिकाणी प्रोटेक्शन भरपूर दूरवर आलाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होईल. ज्या ठिकाणी सुरुवात पहिल्या चेंडू पासून 2चा प्रयत्न करायचा होता, मात्र तो प्रयत्न झाला नाहीये. आता थोडासा गेअरअप केलाय टीम टिवरी मास्टर या संघाने देखील. धावसंख्या 14 स्कोर कार्डवर 3 गडी बाद. फटका चांगला आहे, अगदी संपर्क चांगला झालाय. फिल्डर आले डाऊन द बॉल आणि पकडलाय झेल. संपलाय खेळ. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अंकुश अगदी दिवाकर या ठिकाणी बाद झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद आदरणीय हेमप्रकाश शिराजी पाटील सर, ज्यांनी अगदी 2 वेळा फोन केलाय मला. अगदी पहिल्या दादरवर होतो, त्यानंतर अंधेरीला आलो. सांगितलं चना येत आहे ना, म्हणलं हो दादा. अगदी तुम्ही आमंत्रण देणार तर निश्चितपणे मी येईन, तुम्ही बोलवणार नाही तर मी येणारच नाही, असा देखील मी माणूस आहे. तर निश्चितपणे मी सर्व आमच्या लाडक्या आयोजकांचा देखील धन्यवाद करीन. आणि धावसंख्या 14 आहे स्कोर कार्डवर. 16 बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानाचे आतमध्ये धावा करायचे 19. जबरदस्त मॅच या ठिकाणी. प्रयत्न करावा लागेल, जिद्द सोडणार नाहीये टीम टिवली मास्टर संघ. अगदी आपण हार फक्त सकाळी हारच्या दुकानामध्येच मागतो, क्रिकेटच्या पटलावर हार मारणार नाहीये. या ठिकाणी 2 बॉल या मॅच मध्ये महत्वपूर्ण आहेत. 2 बॉल मध्ये 1 मोठा फटका. मॅच मध्ये टीम टिवली मास्टर कमबॅक करेल. फुल टॉस बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. मिस केला या ठिकाणी. या बॉलला जणू काही क्रिकेटच्या पटलावर जितका सोपा आपल्याला वाटतो ना चेंडू, कधी कधी तितका सोपा होत नाही आहे जेव्हा तुम्ही फ्रंट लाईट मध्ये बॅटिंग करत आहात. कारण फ्लाईट चेंडू लाईट मधून येईल आणि त्या लाईट मध्ये आलाय चेंडू. डॉट आलाय. गुड बॉलिंग बाय किरण.
उदय पाटील थांबा, अजून एक मॅच बाकी आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, यस नो आणि फलंदाज बाद होईल या ठिकाणी. स्ट्राईक असणार आहे बॅटर अंकुशकडे. बॉल असणार आहे 6, रन्स करायचे 18. अगदी या मैदानामध्ये आतापर्यंत जर या संपूर्ण जे टुर्नामेंट सुरू आहे नाईट मध्ये 6 बॉल मध्ये 22 धावा चेस झाल्या, तेही देखील फक्त 4 या चेंडू मध्ये. 3 लागोपाठ षटकार आणि 1 चौकार ठोकला होता. साई माऊली बोरिवलीचे बॅटर सौरभ सिंगने तो कारनामा केला होता याच मैदानामध्ये. अविनाश पाटील दादा, आपल्याला विनंती असणार आहे की आपण खाली या. आपले मान्यवर, आपले सर्व मित्र टीमचे या तुम्हाला बोलवत आहेत. अविनाश पाटील जी. धावसंख्या 15 स्कोर कार्डवर आहे. 6 मध्ये 18 करायचे या मॅच मध्ये. थोडा स्पीडअप करा प्लीज. टीम हटत होता नाही, लक्ष द्या. अंपायर आपली आपली जबाबदारी घेत आहेत. आपली अगदी रिस्पॉन्सिबिलिटी ने अगदी त्यांचं काम करत आहेत. 6 बॉल 18 करायचे दादा. 6 बॉल 18 रन्स. धावसंख्या आहे 15. प्रत्येकी ओव्हर मध्ये 8 करायचे होते टीम टिवरी मास्टर संघाला. 5 धावा आलेत आणि आता 6 बॉल रन्स आहे 18. पहिल्यांदा असा पारितोषिक मी ऐकतो. सरप्राईज होता पारितोषिक. ऑन साइड मध्ये ताणला चेंडूला. अगदी मिड विकेटचा फिल्डर आलाय. 1 धाव पूर्ण होईल आणि एक ना आता अगदी डबल ट्रिपल मध्ये कन्वर्ट केला जाईल. थोडासा खराब क्षेत्रक्षण आणि आता चौथीचा प्रयत्न आहे आणि होणार नाहीये पूर्ण. 3 धावा या बॉलवर आलेत. गेम चेंज होईल का? 5 बॉल 15 रन. सतरा बॉल 18 रन स्कोर कार्डवर. 5 बॉल आता 15 रन करायचे या मॅच मध्ये. ज्या प्रकारे साई दत्त गुरु नवघरच्या अगेन्स्ट मध्ये भांडूप संघाने बॅटिंग केली, 2 बॉल 12 ठोकले होते, त्याच प्रकारे टिवरी मास्टर या संघाला देखील तो प्रयत्न करावा लागेल. 5 बॉल आहेत आणि रन करायचे आहेत 15 या मॅच मध्ये. पाच चेंडू 15 रन्स. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार होते या ठिकाणी. ज्ञानेश्वर 5 चेंडू 15 धावा, 2 मोठा फटका. मॅच अगदी टिवरी मास्टर टीम कडे येईल. मात्र तो फटका कोण ठोकेल? बॅटिंग साठी विपिन आहे सेकंड कडे, तर भूपेंद्र आहे नॉन सेकंड कडे. 5 बॉल 15 रन. ड्रेसिंग अँड चेसिंग हे कंपल्सरी आहे. आपण पाहत आहोत श्री दत्तगुरु नवघर मास्टर बी च्या वतीने अगदी रजनी स्पर्धा बादशाह या क्रीडांगण मध्ये आपला स्वागत आहे. 5-15. ओहो, फटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी पडली आणि कॅच ड्रॉप झालाय. फिल्डर थांबले होते त्या ठिकाणी, कॅच पाहत राहिले. अगदी शेवटच्या मोमेंटला थोडा स्पीडअप केलाय आणि 2 धावा पूर्ण. 4 बॉल 13. सरा अगदी टीम कासर वडवली बी मास्टर टीम कॅप्टन टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. 4-13 दबाव आहे आणि माझ्या समोर आहे अक्षय सोनी, ज्यांनी या मैदानामध्ये अशीच रात्रीमध्ये 2 बॉल 11 धावा ठोकले होते आणि साई विहार नवघर या टीमला विजय प्राप्त करून दिला होता. आता बॉल आहे त्या ठिकाणी 3 रन्स करायचे 12. थँक्यू अंपायर. 22 स्वरूपात सिंगल रन ऍड होईल. 3 बॉल 12 या मॅच मध्ये.
आपण पाहत आहोत अगदी 40+ क्रिकेट चा सामना. अगदी क्रिकेटला सुरुवात केली जेव्हा गालावर डिंपल यायचा आणि आज गालावर रिंकल आहे तरी देखील क्रिकेटचा सामना सुरू आहे. हो चांगला चेंडू आणि हा देखील आलाय डॉट बॉल. एक बॉल आणि 12 करायचे आहेत.